स्वामींची सेवा करत असताना जो भक्त ह्या नियमाचं पालन करून स्वामींची सेवा करतो, त्या भक्ताला स्वामींच्या सेवेचं योग्य वेळ आल्यानंतर फळ हे नक्कीच मिळतं. त्याचप्रमाणे स्वामी महाराज त्या भक्ताची सेवाही स्वीकारतात आणि त्या भक्ताची चांगली इच्छाही नक्कीच पूर्ण करत असतात. आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत स्वामी महाराजांच्या नियमाचं पालन करून स्वामींची सेवा करतो, त्यावेळेला आपण स्वामींच्या सेवेपर्यंत पोचतो आणि त्यातूनच स्वामी महाराज आपल्या पूर्ण कुटुंबाची ही जबाबदारी स्वीकारतात. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला असे 6 ते 7 नियम सांगणार आहे की ज्या नियमाचं पालन करून तुम्ही स्वामी महाराजांची दररोजची सेवा कराल, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. जेव्हा तुम्ही ह्या नियमाचं पालन करून स्वामींची सेवा करणार, मग तुमच्याकडनं थोडीशी कमी का होईना सेवा झाली तरीसुद्धा स्वामी महाराज तुमची सेवा स्वीकारणार, कारण तुम्ही त्यांच्या सेवेमधले नियम जे आहेत त्या नियमाचं पालन केलेलं असतं. कारण स्वामींच्या सेवेमध्ये असे काही छोटे मोठे नियम आहेत की त्या नियमाचं पालन हे आपल्याकडनं होत नाही आणि त्यामुळे काही वेळेला कित्येक वेळा आपल्याला स्वामी सेवेचे अनुभवसुद्धा येत नाही. आपण स्वामींची खूप सेवा करत असतो, पोथी वाचन करतो, पारायण करतो, जपमाळ करतो, तरीसुद्धा आपल्याला सारखं असं वाटतं की स्वामी महाराजांच्या सेवेचा अनुभव मला काय येत नाही. तर तुम्ही ह्या नियमाचं पालन नक्कीच करा. तुम्ही स्वामींची सेवा करत असता त्यावेळेला नियमाचं पालन करून स्वामींची सेवा करा. स्वामी महाराज योग्य वेळ आल्यानंतर तुमच्यासाठी जे योग्य असेल ते तुम्हाला नक्कीच देतील. तर यातला पहिला नियम आहे बघा, आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो त्या सेवेमध्ये आपल्याला हा नियम कायम पाळायचा आहे. तुम्ही ह्या नियमाचं जर पालन करून जर स्वामींची सेवा केली ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा ही स्वामींच्या सेवेमुळं नक्की शक्य होते. तर नियम पहिला आहे, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, स्वामींच्या मार्गात येतो. आता प्रत्येक स्वामी भक्त आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, काहींच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे. आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य होते तेवढी आपण सेवा करत असतो. पण स्वामींच्या मार्गात सेवा करतो आणि स्वामी सेवेकरी होतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक अडचणी येतात, संकट येत असतात. आणि स्वामींच्या सेवेत असल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात इतकी अडचणी किंवा इतकी संकटे का आहेत, एवढी मी स्वामींची सेवा करतो, पोथी वाचन करतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यात अडचणी संकटे का आहेत. तर ही संकटे जी आलेली असतात ती आपल्याला शिक्षा देण्यासाठी आलेली नसतात, तर स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात की ह्या संकटामध्ये सुद्धा आणि ह्या अडचणीमध्ये आली आणि आपल्यावर अडचणी जरी आली तर स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊन द्यायचा नाही. कारण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकटे हे आलीत म्हणून आपण सेवा करणं थांबवायचं नाही. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी संकट जरी असली तरीसुद्धा स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देत नाही, तेव्हा स्वामी महाराजांपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोचते आणि स्वामींना हे सर्व दिसतं. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना आपली परीक्षा ही स्वामी महाराज नक्कीच घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये जो भक्त पास होतो, त्या परीक्षेतून जो भक्त उत्तीर्ण होऊन जातो, तोच स्वामींचा खरा भक्त असतो. तर हा एक नियम तुम्हाला सांगितला की कधीही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकट आली तरीसुद्धा स्वामींवरचा विश्वास कमी होऊन द्यायचा नाही आणि कधीही स्वामींच्या सेवेला सोडायचं नाही. स्वामी सेवेतला दुसरा नियम तुम्हाला सांगते. आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्याकडनं स्वामी महाराजांची थोडी का होईना सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हा प्रत्येक स्वामी भक्तांनी नित्यसेवेमध्ये समावेश केलेला आणि प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये दररोज नक्कीच करावा. पण काही वेळेला आपल्याला 3 अध्याय पठण करणं शक्य होत नाही, काही वेळेला 11 माळी जप करणं शक्य होत नाही. तर तुम्ही दररोज एक जरी अध्याय पठण केलं ना तरीसुद्धा चालू शकते. आणि जरी तुम्हाला एकही अध्याय दररोज कामामुळे पठण करणं शक्य होत नाही तर तुम्ही दररोज कंटिन्यू स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण आपल्याला करायचं आहे. तुम्ही बाहेर काम करता तर त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू शकता. घरामध्ये महिला काम करत असतील तर त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सुद्धा नामस्मरण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण स्वामींच्या सेवेत आहोत म्हटल्यानंतर स्वामी
सेवेतली कोणती जर पोथी वाचन करणं शक्य नाही, 11 माळी जप करणं शक्य नाही, पण नामस्मरण करणं शक्य, हे प्रत्येक भक्ताला असतं. त्यामुळे प्रत्येक भक्तानं आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा स्वामींचं नामस्मरण नक्कीच करा, कारण शेवटी नामातच स्वामी आहेत. आणि ज्या ठिकाणी आपण स्वामींचं नामस्मरण करतो त्या ठिकाणी स्वामी महाराज हे अदृश्य स्वरूपात नक्कीच असतात. यासाठी स्वामी सेवेतला हा दुसरा नियम होता की स्वामींचं नामस्मरण कधीही सोडायचं. तिसरा नियम आहे आणि खूप भक्तांकडनं ह्या चुका नकळत ह्या होत असतात. तर हा नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच पाळा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो. आता आपण स्वामींची संकल्पयुक्त सेवा करत असतो बघा. आता संकल्पयुक्त सेवा म्हटल्यानंतर काय, तर आपली एखादी विच्छा मनामध्ये असते, ती विच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींजवळ संकल्प करतो, किंवा माझं हे काम होऊ दे पूर्ण ह्यासाठी सुद्धा संकल्प करतो. आणि संकल्प करून आपण सेवा घेत असतो स्वामींच्या. 11 गुरुवार करतो किंवा 21 दिवसांच्या सेवा घेतो, 7 दिवसांच्या सेवा घेतो, 11 दिवसांच्या सेवा घेतो, असं आपण एका महिन्याची सेवा घेतो. आणि असं ठरवून दिवस ठरवतो बघा, मी 11 दिवस तुमची सेवा करेन किंवा 1 महिना करेन, असे 21 दिवस करेन, हे सर्व दिवस ठरवतो आणि संकल्पयुक्त तेवढ्या दिवसापुरती सेवा घेत असतो. आणि जेव्हा आपण स्वामींचा संकल्प जेव्हा करतो ना, तेव्हा आपण दररोज स्वामींची सेवा तर करत असतो, पण आपल्या मनामध्ये ना कुठेतरी शंका निर्माण असते. कायम आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये विचार असतात की मी स्वामींचा संकल्प घेतला आणि स्वामींची दररोज सेवा तर करत आहे, पण माझं हे काम किंवा माझी ही इच्छा स्वामी पूर्ण करतील का. आपल्या मनामध्ये शंका येत असतात आणि शंका येणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामींचे भक्त होतो तेव्हा जिथं शंका, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ज्या शंका निर्माण होतात ना, त्यामुळे तुम्हाला खूप वेळाना स्वामी सेवेचे अनुभव येत नाहीत. यासाठी एकदा आपण सेवा घेतली ना, एकदा आपल्या मनामधली विचार स्वामींना सांगितल्या आणि स्वामींची संकल्पयुक्त आपण सेवा घेतल्या, तर तुम्ही एवढंच करायचं की स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि हे काम स्वामी महाराज माझं नक्की पूर्ण करणार आहेत. आपल्या मनामध्ये एवढंच बोलायचं आणि शंका तुम्ही कधीही कोणत्याच सेवेवर स्वामींच्या शंका घ्यायची नाही. त्यामुळं तुम्हाला काही वेळा स्वामी सेवेचे अनुभव येत नाहीत. तर तुम्ही हा नियम पाळून बघा. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळेला शंका मनात न आणता स्वामींची तुम्ही अखंड सेवा करा, निरंतर सेवा करा. जेवढा दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढा दिवस स्वामींची अगदी श्रद्धेने आणि मनोभावे सेवा करा. तुमची इच्छा ही स्वामी नक्कीच पूर्ण करतील. त्यांना हा नियम खूप महत्त्वाचा आहे बघा. आणि हा नियम तर ना, मला तर अगदी ना असं वाटतं की प्रत्येक स्वामी भक्तांना हा नियम नक्कीच पाळावा. माणूस म्हणून तरी ना आपण सर्वांनी हा नियम अगदी खरंच पाळा, कारण हा नियम ना खूप काही शिकवून जातो आपल्याला. तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, स्वामींचे भक्त होतो बघा, त्यावेळेला आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण सेवा करतो. म्हणजे काही स्वामी भक्तांना स्वामींची पारायण करणं शक्य होतात नियम अटींचं पालन करून, काहींना पोथी वाचन करणं शक्य होतात, काहींना नित्य सेवा सुद्धा दररोजची करणं शक्य होते. काही स्वामी भक्तांना काहीच करणं शक्य होत नाही, कारण त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात, बाहेरचं काम असतं, घरातल्या महिलांवरती जबाबदारी असतात, खूप म्हणजे अडचणी असतात त्यांना दररोजच्या त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि ह्यातून त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही, पण त्यांचा स्वामींवर खूप विश्वास असतो, स्वामींच्या सेवेवर विश्वास असतो. ते म्हणतात की स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी, जे पण संकट असेल ना, ते नक्कीच दूर करतील, एवढा त्यांचा स्वामींवर खूप विश्वास असतो. असे स्वामी भक्त आपण सेवा वगैरे सर्व करतो, पण काही वेळा आपल्याकडनं चुकी काय होते तुम्हाला सांगू का, आणि ती स्वामींना कधीही आवडत नाही बघा. अगदी तुम्ही त्यावेळेला कितीही स्वामींची सेवा करा, पण तुम्ही स्वामींच्या सेवेतला हा नियम जर नाही पाळला ना, तर स्वामी तुमची कधीही सेवा स्वीकारणार नाहीत. तर तो नियम कोणता आहे, तर सेवा आपण करतो, पण एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये राग निर्माण करणं, एखाद्या व्यक्ती पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीला नावं ठेवणार, तिची निंदा करणार, किंवा एखाद्या व्यक्तीला इतके अपमानास शब्द बोलणार की त्या व्यक्तीला ते सहनीय होत नाही. कधी आपल्याकडनं अशा चुका खूप कोणाला अपशब्द बोलायचे नाहीत. जरी तुम्हाला त्या व्यक्तीचा जरी राग आला बाबा, त्या व्यक्तीनं, मी असं म्हणत नाही की आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती स्वामी भक्त नाही, याचा अर्थ समोरची व्यक्ती चुकत असते आणि आपण बरोबर असतो का. आपण स्वामी भक्त असलो ना तरी सुद्धा आपण पहिल्यांदा एक माणूस आहोत बघा, आणि माणूस म्हटल्यानंतर त्याच्याकडनं चुका होतात, आणि समोरची व्यक्ती सुद्धा एक माणूस आहे, तिच्याकडनं पण चुका होतात. पण आपण स्वामी भक्त आहोत, नुसता आपण माणूस नाही, तर समोरची व्यक्ती नुसतं माणूस आहे, ती स्वामींची भक्त नाही, स्वामींच्या सेवेत ती व्यक्ती नाही. पण आपण माणूस असून स्वामींच्या सेवेत आहोत, स्वामी सेवेकरी बनलेला आहोत म्हटल्यानंतर काहीतरी स्वामींचे नियम आपण पालनही केलंच पाहिजे ना. तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मला की समोरची व्यक्ती जरी तुम्हाला वाईट बोलली ना, तर ते तिचे वाईट कर्म असतात असं म्हणायचं आणि तिथं विषय आपण सोडून द्यायचा, कारण तिला तिच्या वाईट कर्माचं फळ हे स्वामी महाराज देणारच असतात.
पण आपण तिथं त्या व्यक्तीला वाईट बोलून, अपशब्द बोलून आपण आपले स्वतःचे कर्म वाईट का करून घ्यायचे ना? यासाठी आपण एक स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्तांनी हा नियम नक्कीच पाळा. आपल्याकडनं भले स्वामींची कमी सेवा होऊ दे, स्वामी कधीही म्हणत नाही, तू स्वामी भक्त आहे ना, तू माझ्याकडनं 3 अध्याय 11 माळी जप तू कसं पण करून माझं दिवसभरामध्ये करायचंच, तरच तू माझा भक्त आहेस, असे स्वामी कधीही म्हणत नाहीत. ते काय म्हणतात, तर तुम्ही स्वामी सेवेतले जे नियम आहेत किंवा स्वामी सेवेतल्या ज्या गोष्टी आहेत, स्वामींचे जे विचार आहेत, ते तुम्ही आचरणात आणा. स्वामींनी आपल्याला काय सांगितले? स्वामींनी सांगितलं की दुसऱ्यांना कधीही अपशब्द बोलायचे नाहीत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ हे मिळतच असतात. आणि जर आपण असंच जर एखाद्याला वाईट बोलत असलो, एखाद्याचा अपमान करत असलो, एखाद्याची निंदा करत असलो आणि तरीही जाऊन स्वामींची सेवा, पोथीवाचन जर करत बसत असलो, तर स्वामी आपली सेवा स्वीकारतील का? आपण स्वामींची भक्तच कधी बनू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक सांगते की तुम्ही स्वामींचे भक्त बनलेला आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व बंद केल्या पाहिजेत. जरी तुमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार आला, एखाद्या व्यक्तीबद्दल राग निर्माण झाला, तर तुम्ही स्वामींना क्षमा मागा. कारण आपण एक माणूस आहोत आणि स्वामी भक्त आहोत. माणूस म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाकडनं चुका या होत जातात. त्यामुळं आपण जरी अशा चुका झाल्या ना, तर तुम्ही स्वामींजवळ क्षमा मागा, स्वामींना माफी मागा की माझ्याकडनं पुन्हा ही चूक होणार नाही, ह्याची पण मी काळजी घेईन. स्वामींच्या सेवेत ना तुम्ही नक्कीच पोचणार बघा आणि स्वामींच्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच देणार बघा. यासाठी एवढंच मला स्वामी भक्तांना सांगायचं आहे की तुम्ही एक वेळेला सेवा कमी करा स्वामी महाराजांची, पण ह्या गोष्टी स्वामींचे विचार आचरणात आणा. स्वामींनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते विचार आचरणात आणा. स्वामींच्या सर्व गोष्टी ज्या होत्या, स्वामींनी जे पूर्वी लोकांना जे संदेश दिले, ते सर्व संदेश आपल्या डोक्यामध्ये ठेवा आणि लोकांशी आपणही वागायचं आहे तसंच. आपण नाही की कुणाला वाईट बोलायचं. आपण स्वामी भक्त आहोत ना, तर स्वामी आपल्याला आपलं फळ देणार आहेत, पण त्यांना त्यांच्या कर्माचं वाईट फळ हे योग्य वेळी मिळेलच ना. आपण फक्त आपलं सोडायचं नाही काही सुद्धा. तर हा एक नियम होता, हा प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच पाळा. तर आता तुम्हाला शेवटचा नियम सांगते मी, स्वामींच्या सेवेतला शेवटचा नियम. बघा, आपण स्वामींची सेवा करतो, पण काही वेळेला खूप संकट येतात, अडचण येतात, इतकी भयानक संकट येतात एखाद्या व्यक्तीवर, सगळे रस्ते बंद झालेले असतात, पूर्ण जग हे शून्य झालेलं असतं आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आता सगळं पूर्ण संपलेलं आहे, पूर्ण संपलेलं आहे. अशी परीक्षा स्वामी हे नक्कीच घेत असतात. पण त्यावेळी सुद्धा ना तुम्हाला एक सांगते की त्यावेळी सुद्धा आपण आपल्या स्वामींवर शंका घ्यायची नाही. एवढंच मनाशी म्हणायचं की माझे स्वामी कायम माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला हे संकट जरी किती असले, सर्व रस्ते जरी बंद झाले असले, तरी स्वामी महाराज एक तरी दार माझ्यासाठी नक्कीच उघडणार आहे, एक तरी रस्ता मला ते नक्कीच दाखवणार आहे. एवढंच आपल्या मनामध्ये ठेवायचं. त्यावेळेला स्वामी बघत असतात की एवढी संकटे माझ्या भक्तावर येऊन, एवढ्या भक्ताला अडचण येऊन सुद्धा भक्तानं माझा हात अजिबात सोडलेला नाही, ह्यानं माझा हात घट्ट पकडून ठेवला आहे म्हटल्यानंतर स्वामी महाराज सुद्धा आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत आणि ते त्या भक्ताच्या पाठीशी कायम उभे राहतात. आणि त्यांचा जो हात असतो ना, आपण जे स्वामींचा हात सोडलेला नसतो, तर तो जो हात असतो ना, तो कायम त्या भक्ताच्या डोक्यावरती कृपा आशीर्वाद म्हणून कायम असतो बघा. आणि त्या संकटातून स्वामी त्याला बाहेर काढतात आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये इतकं देत, त्याच्या आयुष्यात त्याची ओंजळ सुद्धा अपूर्ण पडते, एवढी त्याला भरून देत असतात. यासाठी मला ह्या व्हिडिओमार्फत एवढंच सांगायचं आहे की आपण एक सेवा करत असतो स्वामींची. खूप स्वामी भक्त आहेत बघा, प्रत्येक स्वामी भक्त म्हणतो की मी एवढी सेवा करतो तरीही माझ्या आयुष्यात असे संकट येतात, प्रॉब्लेम येतात, स्वामी मला सेवेचा अनुभव का देत नाहीत? तर आपल्याकडनं ह्या चुका होत असतात. आणि स्वामींच्या सेवेतले नियम हे नक्कीच पाळून स्वामींची सेवा करा. स्वामी महाराज तुम्हाला योग्य वेळ आल्यानं इतकं देतील ना, तुम्हाला कल्पनासुद्धा राहणार नाही. तुमच्या आयुष्यात जी गोष्ट अशक्य वाटेल ना, ती सुद्धा ह्या स्वामींच्या सेवेमुळं आणि स्वामींवर विश्वास ठेवल्यामुळं मिळेल. त्यासाठी मी स्वामी भक्तांना एवढं सांगते की तुम्ही ह्या नियमाचं पालन करून स्वामींची सेवा करा. स्वामींनी कधीही सांगितलेलं नाही की माझी एवढी सेवा ही तू केली पाहिजे. तुम्हाला जसं शक्य होईल ना तशी तुम्ही सेवा करा. जरी तुम्हाला दिवसभरामध्ये नुसतं नामस्मरण जरी करणं शक्य झालं तरी नामस्मरण करा. जेव्हा तुम्हाला सेवा करण्यास शक्य होईल तेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करा. बघा, स्वामी तुमच्या कायम पाठीशी असतील. सर्वांशी प्रेमानं आनंदानं वागा. स्वामी तुम्हाला नक्कीच योग्य वेळी योग्य फळ हे नक्कीच देतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.